मूर्ख लोकांना द्या असे उत्तर. नंबर 1, शांतता. मूर्खांना सर्वात जास्त दुखणारं उत्तर. मूर्ख लोकांना तुम्ही बोललात की आनंद होतो, पण तुम्ही शांत राहिलात की त्यांना सर्वात जास्त चटका बसतो. शांतता म्हणजे कमजोरी नाही, शांतता म्हणजे मनाची ठाम ताकद. मूर्ख लोक वाद वाढवण्यासाठी सतत बोलत राहतात, तुमच्या प्रत्येक शब्दाला वाकवतात, तुमच्या बोलण्यातून दोष शोधतात. पण तुम्ही शांत राहिलात की त्यांच्या खेळ एका क्षणात संपून जातो. शांतता म्हणजे त्यांच्या मूर्खपणाच्या भीतीवर आपटणारा दगड आहे. ते तुमच्या शांततेतून घाबरतात, कारण शांत व्यक्ती समोर असली की त्यांना खोलीचा विचार करावा लागतो, पण ते त्यासाठी तयार नसतात. शांत राहून तुम्ही त्यांना दाखवता, मी तुझ्या पातळीवर खाली येणार नाही. ही शांतता मूर्ख व्यक्तीला सर्वात जास्त जळते. नंबर 2, सीमारेषा स्पष्ट. इथपर्यंतच बोलणार, बाकी काही नाही. मूर्ख लोकांना सीमा आवडत नाहीत, कारण ते इतरांचं आयुष्य, विचार, वागणूक आणि वेळ यावर हक्क असल्यासारखे वागतात. त्यांना थांबवायला, मर्यादा दाखवायला तुम्ही कुठपर्यंत बोलणार आणि कुठून स्वतःला मागे घेणार हे स्पष्ट सांगायला लागतं. सीमा सांगितली की ते चिडतात, पण तुम्ही सांगणे आवश्यक आहे, या पलीकडे मी चर्चा करत नाही. सीमा म्हणजे स्वतःचं संरक्षण. मूर्ख व्यक्तीसोबत तुम्ही बोलतच राहिला तर ते तुमचा खेळ, ऊर्जा, मनशांती सगळं शोषून घेतात. सीमा आखल्या की तुमच्या जीवनावर त्यांचा ताबा संपतो. सीमा म्हणजे तुम्ही पुढे न जाण्याचा निर्णय, त्यांच्यासाठी नाही तर स्वतःसाठी. नंबर 3, छोटं, थेट आणि मुद्द्याचं उत्तर. जास्त बोललात की तुम्ही हरलात. मूर्ख लोकांना लांबलचक बोलणं आवडतं, कारण तुम्ही जास्त बोललात की त्यांना दोष शोधायला जास्त जागा मिळते. ते मुद्दा टाळतात, विषय फिरवतात आणि तुमच्या प्रत्येक वाक्यावर तर्कवितर्क करतात. म्हणून त्यांना छोटं, ठोस, तडक उत्तर द्या. उदाहरणार्थ, मला वेळ नाही याचा काही अर्थ नाही, तुला जे वाटतं ते तुझं. अशी लहान वाक्ये त्यांना सर्वात जास्त टोचतात, कारण यामुळे त्यांचा वादाचा धागा तुटतो. लांबलचक बोलणं म्हणजे त्यांना संधी देणं, छोटं बोलणं म्हणजे त्यांना ताबडतोब थांबवणं. नंबर 4, भावनिक प्रतिक्रिया देऊ नका. मूर्ख लोकांना तुमची चिडचिडच अन्न असतं. मूर्ख व्यक्ती तुमची चिडचिड, राग, अस्वस्थता पाहून आनंद जगतो. तो तुमच्या भावनांवर खेळ करतो, तुमचं मन हलवतं आणि तुम्हाला अस्थिर करतो. तुम्ही भावनिक उत्तर दिलं की त्याला वाटतं हा माझ्या नादी आला. म्हणून कोणतीही भावनिक प्रतिक्रिया देऊ नका. डोळा स्थिर, आवाज तटस्थ, चेहरा शांत. जेव्हा तुमच्याकडून भावनिक प्रतिक्रिया मिळत नाहीत, तेव्हा मूर्ख व्यक्तीला काय करावं हेच कळत नाही. भावनिक प्रतिक्रिया न दिल्याने तुम्ही त्याला सांगता, तुझा माझ्यावर परिणाम होत नाही, आणि ही गोष्ट त्याला आतून तोडते. नंबर 5, चर्चा संपवायची असेल तर एक वाक्य, तुझं झालं का? मूर्ख लोकांचं बोलणं कधीच संपत नाही. त्यांना बोलायचं नसतं, त्यांना वाद खेळायचा असतो. त्यांचं बोलणं जसं जसं वाढतं तसं तसं तुमचं संयम कमी होतो. अशा वेळी एक वाक्य त्याला गप्प करतो. तुझं झालं का? या वाक्याचा अर्थ मोठा आहे. तुम्हाला त्यांच्या बकवाशीत रस नाही. हे वाक्य त्याला इतकं अस्वस्थ करतं की तो स्वतःच थांबतो, कारण यात आपण त्यांच्या बोलण्याला किंमत दिलेलीच नसते. नंबर 6, दुर्लक्ष. मूर्ख व्यक्तीला दिलेलं सर्वात तीव्र उत्तर. दुर्लक्ष म्हणजे एखाद्याला पूर्णपणे अस्तित्वातून बाहेर काढणं. मूर्ख व्यक्ती तुमची प्रतिक्रिया पाहण्यासाठी जन्मभर वाट पाहिल, पण तुम्ही दुर्लक्ष केलं की तो आतून खचतो. दुर्लक्षात बोलणं नाही, वाद नाही, हाक नाही, राग नाही, फक्त शांत. तो काय म्हणतो, कसं म्हणतो, किती जोरात म्हणतो याचा तुमच्यावर काहीही परिणाम होत नाही. हे त्याला भयंकर जळतं, कारण त्याचा नाद चालवण्यासाठी तुमचीच ऊर्जा लागते. दुर्लक्ष म्हणजे त्याला सांगणं, तू माझ्या जगाचा भाग नाहीस. नंबर 7, आवाज शांत ठेवा. मूर्ख लोकांना भडकलेला चेहरा हवा असतो. मूर्ख व्यक्तीचं लक्ष असतं तुम्हाला भडकवणं.
ते छोट्या गोष्टीतून मोठा प्रकार निर्माण करतात, तुम्हाला चुकीचा शब्द काढायला लावतात, तुमच्या आवाजात राग आणतात. तुम्ही आवाज वाढवलात की त्यांना वाटतं हा माझ्या जाळ्यात अडकला, पण तुम्ही आवाज शांत, मंद आणि ठाम ठेवला तर त्याचा संपूर्ण खेळ मोडून जातो. मूर्ख लोकांना शांत चेहरा आणि स्थिर आवाज सर्वात जास्त त्रास देतो. शांत आवाज म्हणजे तुमचं नियंत्रण, आवाज वाढवणं म्हणजे त्यांचा विजय. नंबर 8, मूर्ख व्यक्तींचा हेतू ओळखा. ते समजून घेण्यासाठी नाही, भांडण्यासाठी बोलतात. काही लोक मुद्दा जाणत नाहीत, काही लोकांना मुद्दा समजत नाही, काही लोक मुद्दा समजत असूनही भांडायची सवय सोडत नाहीत. अशा लोकांशी तुम्ही कितीही तर्क केला, कितीही समजावलं, कितीही चांगलं बोललात, काहीच उपयोग नाही. त्यांना चर्चा नको, त्यांना संघर्ष हवा असतो. म्हणून अशा लोकांना तुम्ही मुद्दा नाही तर मर्यादा दाखवा. मर्यादा हेच त्यांना थांबवण्याचं शस्त्र आहे. नंबर 9, निरर्थक संभाषणावर एकच शब्द बस झाली. मूर्ख व्यक्तीसोबतची चर्चा एकदा निष्कर्षहीन झाली की ती कितीही वाढवा, काहीच हातात येत नाही. एका टप्प्यानंतर तो तसाच मुद्दा फिरू लागतो, तुमच्यावर आरोप करतो, तुमच्या शब्दांशी खेळ खेळतो. अशा वेळी एकच शब्द पुरतो, बस झाली. याचा अर्थ आता या विषयाचा अंत. हे वाक्य त्यांना असं वाटू देतं की तुम्ही त्यांना थांबवलं आहे आणि ते शांत न झालं तरी चर्चा पुढे वाढत नाहीत. हा शब्द मूर्ख व्यक्तींच्या उग्रपणाला पूर्णविराम देतो. नंबर 10, सर्वात मोठं उत्तर तुमची अनुपस्थिती. मूर्ख व्यक्तीला सर्वात जास्त दुखतं ते म्हणजे तुम्ही त्यांच्या सोबत नसणं. तुमचा आवाज नाही, तुमची उपस्थिती नाही, तुमचं उत्तर नाही, तुमच्याकडून कुठलीही प्रतिक्रिया नाही. हे त्यांच्या अहंकाराला सर्वात मोठी ठेच असते. तुम्ही त्याच्यावर वेळ न घालवायचा निर्णय घेतलात, त्यांच्यापासून दूर गेलात, त्यांचं बोलणं ऐकलं न सोडलं तर तुमच्या अनुपस्थितीचं त्याला कळतं की त्याचं अस्तित्व तुमच्या दृष्टीने शून्य झालं आहे. आणि हा धडा मूर्खाला सर्वात मोठा धडा शिकवतो. तर मित्रांनो, आमच्या असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब लगेच करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ कसा वाटला. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.